नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. फार मोठा लांबवरचा प्रवास तुम्ही गाठलाय. पाहूया इथे आल्यानंतर तुमचा प्रवास कशा प्रकारे राहील. दोन्ही संघांना पुढील मॅचसाठी शुभेच्छा आणि मान्यवरांचे देखील विशेष करून सज्ज असेल. कपिल पहिला चेंडू फुल टॉस मिस टाइम स्ट्रोक. पहिल्या चेंडूवरती टीपला जाईल झेल आणि इथे पहिल्या चेंडूवरती डायमंड डकचा शिकार ठरतोय कपिल. पहिलाच फलंदाज. बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे पुढचा चेंडू. इथे डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट वरतून ब्रश होतोय. फाईन लेगच्या दिशेने काहीशी गडबड झाली. गोंधळ उडाला आणि त्या दरम्यान पाहता पाहता 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 3 धावा. चेंडू अडवताना काहीसा यष्टीरक्षकाचा फंबल आपण पाहिला. पुढचा चेंडू. इथे गोलंदाजी मार्क वरती सिद्धार्थ सिंग. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल होईल का. इथे झेल टिपला जातोय. आघाडीचा फलंदाज देखील इथे होईल बाद. दुसरा फलंदाज. बॅक 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 टू द पॅव्हेलियन. डीजे मागाशी भोंगे वाजत होते, आता ताशा वाजतो. या खेळाडूंचं खऱ्या अर्थाने कौतुक असणार आहे. इथे मात्र चेंडू आपण पाहतोय 4थ्या षटकातील पहिलाच चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळला जातोय. 1 धाव त्या दरम्यान पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण आहे. एक शॉट आहे बघा. इथे एक धाव मात्र अपूर्ण आहे. आताची एकच धाव आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. सामना करेल तो महेंद्र. इथे बॅकफुटला जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा प्रत्येक चेंडूवरती इथे यष्टीरक्षक आणि गोलंदाज प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी अपील करतात. प्रत्येक चेंडूवरती अपील आहे. चेंडू निर्धाव गेला करा अपील. परंतु पंच देखील तितकेच हुशार आहेत. सिंग यांची. पुढचा चेंडू महेंद्रसाठी. इथे फुल्लर लाईनचा चेंडू आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल टिपला जाईल काय. टिपला जातोय झेल. 5व्या फलंदाजाचा संपलाय खेळ. 5वा फलंदाज. बॅक 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 टू द पॅव्हेलियन. डीजे जोरात वाजवा जरा गाणं. धावी ठरतायत. पुढचा चेंडू. इथे बॅट चेंज. यष्टांच्या मागे चेंडू अडवला जातोय. लेमन कट. इथे आपण पाहतोय कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडू आहे. धावसंख्या आपण पाहतोय 23 धावा झाल्यात. 5 फलंदाज इथे बाद आहेत. 5 बॅटर्स इथे बाद आहेत. 4थं षटक मैदानामध्ये सुरू आहे. इथे आपण पाहतोय मुंबई संघाने बऱ्यापैकी या मॅच मध्ये वेळेचा सदुपयोग करणं फार गरजेचं आहे. पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे जाळं विणलं जातंय. फलंदाज त्या जाळ्यामध्ये अडकला जातोय. 6वा फलंदाज झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे ठरतोय की अयोग्य. पुढच्या मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा असतील आणि मान्यवरांचे देखील विशेष करून आभार. धन्यवाद. पहिल्याच चेंडूवरती इथे मला वाटतं फलंदाज बाद होतोय. टिक फॉर टॅक वाजवतोय. इथे आपण पाहतोय आघाडीचा बॅटर इथे विद्यार्थ्याची.
इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, झेल इथे टिपला जाईल. गोल्डन डकचा शिकार. इथे पुन्हा एकदा फलंदाज झेलबा दोन तंबू. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय, बॅटची बाहेरची कडा आणि त्यानंतर चेंडू जातोय पॉइंटच्या हातामध्ये. इथे एकेरी धाव मिळेल. इथे मात्र दोन फलंदाज बाद झाले, एकच धाव झालेली आहे. पुढचा चेंडू, वाह इथे फटका सुरेख. या फटक्याची गरज होती आणि चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेने सीमारेषा पार. इथे येतोय चौकार. 4 धावा. तुम्ही इथून पुढे 10 षटकार मारायचे. इथे मात्र चेंडू डॉट बॉल आहे, निर्धाव आहे. आणि इथे जर का तुम्ही 10 षटकार मारले, आता इथेच सांगतोय, इथे जर का तुम्ही 10 षटकार जर मारले ना, तर 5 बॉल राखून तुम्ही मॅच जिंकू शकता. असंच गणित सांगितलेलं बरं आहे. कारण काय, तुम्ही क्रिकेटच्या जर मॅचेस पाहिल्या ना, IPL लोक का बघतात? हाय स्कोरिंग मॅचेस, षटकार चौकारांसाठी प्रेक्षक वर्ग मॅच बघायला जातो. तुमच्या एकेरी दुहेरी धावा बघायच्या, मग ते कसोटीलाच गेले असते. षटकारा नाही तर 9 धावा म्हणाल, 34 धावा झाल्या. इथे तर प्रयत्न चांगला आहे. सौरभने आले आले एक षटकार मारला. कुठेतरी असं वाटलं की षटकारांचा वर्षाव होतोय की काय, परंतु षटकार मारल्यानंतर सौरभची बॅट मात्र काहीशी शांत झाली. 2 धावेने धावसंख्येत वाढ. 4 षटकानंतर 36 धावा झाल्यात. इथे चौथं षटक घेऊन सिद्धार्थ. हा चेंडू शॉर्ट मिड विकेटला आपण पाहतो, चेंडू तिकडून काढला जातोय आणि तिथे आपण पाहिलं गेलं तर चेंडूला अडवलेला आहे. सिंगल आली. या एका धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 20 धावा आहेत. धावायला आपण पाहतो ते पुरेपूर ब्रेक लावला आतापर्यंत. कट केल्या बॉलला आणि तिथे मात्र आपण पाहतोय जबरदस्त फिल्डिंग, विकेट आलेली आहे. तयार. षटक क्रमांक आपण इथे पाहतोय मैदानाच्या मध्ये अगदी चौथं. शॉर्ट ऑफ लाईन बॉल होता, तिथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू डॉट आलाय. धावफलक देखील आपण पाहतोय ते मैदानामध्ये स्थिर असेल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 21 धावा. 4 फलंदाज आपण पाहतोय आतापर्यंत मैदानाच्या मध्ये बाद होताना जे आपल्याला पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिलं ना, गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल मुंबई, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय SCPM डेंटल कॉलेज धुळे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार आहे 4 धाव्यांसाठी. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. उजव्या हाताने आपण पाहतोय मारा करेल. यावेळी पाहायचंय मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत
सूरज चेंडूच्या खाली पहिली विकेट, पहिला मोहरा डगआउटच्या दिशेने. सूरजने मात्र आपण पाहतो एक चांगला झेल तिथे मैदानामध्ये टिपताना आपण त्याला पाहिलेले.